धन्यवाद. चला मित्रांनो, येऊया कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर यांची चर्चा झाली. असेच आपले दिलदार मनाचा राजा माणूस अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड मुंबई पालघरचे मुख्य प्रवक्ते म्हणून ज्यांची पदी निवड झालेली असे राहुलभाई आहेत. राहुल दादा नमस्कार. नमस्कार दादा शुभेच्छा तुम्हाला. आज एक चांगल्या पदावरती तुम्ही विराजमान झालेले आहेत आणि आज तुमचा या पदावरती पहिला दिवस. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. काय म्हणाल, आज कसं वाटतंय? खरं तर अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे रायगड पालघर आणि त्या कमिटीचे आमचे अध्यक्ष संदीपभाई माई आणि संपूर्ण आमची मुंबईची टीम असेल, गाडा मालक असतील, चालक असतील, ड्रायव्हर असतील, समालोचक असतील, सगळ्यांच्या आशीर्वादाने या सगळ्यांनी दिलेल्या भरभरून शुभेच्छा आहेत. त्या शुभेच्छांच्या जो वर्षाव तो मला दिलेला आहे, त्या वर्षावाच्या माध्यमातून जी मला काम करण्यासाठी दिलेली संधी आहे, त्या संधीचं सोनं या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी नक्कीच करेल. जिथे जिथे मी चुकत आलो तिथे तिथे प्रत्येकाने मला सांभाळून घेतलं. पण याच्या पुढे आज जर मला कुठली संघटनेच्या माध्यमातून जिम्मेदारी येते तर ह्याच्या आधीचा जो ॲग्रेसिव्हपणा होता माझा तो कुठेतरी एक साईडला ठेवून हात जोडून जेणेकरून या बैलगाडा संघटनेला चांगलं प्राधान्य कसं भेटेल, जे आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये शेवाळे आबा असतील, त्याच्यानंतर धनाजी तात्या असतील, बोधगेश दादा असतील, या वरिष्ठांचा मान सन्मान घेऊन त्यांचे विचार घेऊन हा बैलगाडा संघटना कसा पुढे जाईल, उंचावर जाईल. आणि आज या बैलगाडा संघटनेला सोन्यासारखे माझे काका म्हणून मला मिळाले नाना, आणि त्याच्यानंतर वाईचे विनोददादा असतील, त्याच्यानंतर ब्रह्मा पैलवान असतील, पूर्ण टीम आली आमची, विजू भाऊ वगैरे. या सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे. आणि राहणारे जे यूट्यूबच्या माध्यमातून सँडी भाऊ असतील, पूर्ण टीम असेल त्यांची, सगळ्यांनी मला प्रेम दिलेलं आहे. सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि या आशीर्वादाखातीर या बैलगाडा मालकांसाठी, या शेतकरी वर्गासाठी काय मला चांगलं करता येईल ते नेहमी करायचं मी प्रयत्न करील. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या बैलगाडा क्षेत्राला मोठा योगदान येईल. बघा दादा, आज बघायला गेलं तर तुमच्या शब्दाला अगोदरपासून म्हणजे सगळी जण मानत आलेले आहेत. पण आता आणखी तुम्हाला म्हणजे जिथे जाणार तिथे म्हणजे मुख्य प्रवक्ता म्हणून तुम्हाला एक केलं जाईल आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुमचा एक आदर्श घेतला जाईल. कशा काय प्रकारे तुमची तयारी असणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही ह्या बैलगाडा क्षेत्र पुढे नेण्याचा प्रयत्न कराल? खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये जे संघटनेच्या माध्यमातून सगळे पदाधिकारी होते, पदाधिकाऱ्यांमध्ये अविनाश भाऊ असेल, DSP वाले मिलिंद शेठ पाटील असतील, आकाशजी राऊत असेल माझा मित्र, त्याच्यानंतर विजयदादा असेल, मुंगाजी दादा असेल, यांच्या सगळ्यांच्या आदर्शतेखाली सगळेच आले या कमिटीमध्ये. आतिश पाटील झाले, सगळेच या कमिटीच्या माध्यमातून सगळ्यांच्या सहमतीने जे चांगलं कार्य करता येईल मला ते कार्य करण्याचा मी नेहमीच ठामपणे जिथे जिथे माझी गरज असेल, आवश्यकता असेल तिथे या बैलगाडा क्षेत्रासाठी चांगलं वळण, चांगलं कार्य ते करण्याचा प्रयत्न करेल मी याच्यानंतर. नक्कीच दादा, आणखी काय संदेश असेल तुमचा? आता बघा फॅन वर्ग तर बघतोय खूप. माझा एकच संदेश असेल का याच्या आधीचा राहुल पाटील कालपर्यंत ठीक होतं, पण आता जी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी, माझ्या संघटनेने माझ्यावर विश्वास ठेवून मला पद दिलेलं आहे, त्या विश्वासाला कुठे तडा नाही जाऊन दिला पाहिजे. त्यासाठी नक्कीच शांततेने, संयमेने, शांत विचार करून चांगले कार्य करेल. जे ॲग्रेसिव्हपणा होता, जे भांडण तंटा, या सगळ्या गोष्टी माझ्या हातातून होत होत्या, याच्यापुढे मी ह्या कुठेतरी गोष्टी साईडला ठेवून चांगलं कार्य करेल. कारण की मला कार्य करायची संधी भेटली, त्या संधीचं सोनं 100% मी चांगलं करणार. आणि जेवढे सिनियर मंडळी आहेत, मोठे आहेत, आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये 5 वर्षाच्या मुलापासनं 80 वर्षाच्या आजोबापर्यंत सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे. त्यांच्यात प्रेमापोटी, त्यांच्या आशीर्वादाखातीर या बैलगाडा क्षेत्राला 7 समुद्राच्या पलीकडं अजून काय मोठं योगदान करता येईल ते करायचं आम्ही सगळे एकत्र राहून प्रयत्न करू. 100% चला, जय श्रीराम. नाना बघायला आले तर असं मला नानांबद्दल काय सांगाल? खरं तर नानांबद्दल बोलायला गेलो तर नानांमध्ये मुंबईमध्ये जेव्हा नाना आले तर सगळ्यात आधी फोन होता का राहुल भाई कुठेतरी वाटतं का पुतण्याला काकाची गरज आहे. मग ते काकाला पोचणं गरजेचं होतं. ते नक्कीच त्या नात्यासाठी माझ्यापर्यंत पोचले. त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी इथपर्यंत पोचले. आणि मला खरं तर आनंद वाटतं यार, मी
असे जे व्यक्तिमत्व या बैलगाडा क्षेत्रामध्ये कमवल्यात ना, भले आयुष्यामध्ये एक टायमाला पैसा नसलेला चालेल, पण जे सोन्यासारखे माणसं आहेत ते नक्कीच अजून जास्तीत जास्त माझ्याकडून कसे संबंध टिकवता येतील, पुढे नेता येतील ते मी प्रयत्न करत राहील. आज नानांनी मुंबईमध्ये येऊन मला भेट दिली, खूप आनंद वाटतं. जो माझ्यावरती असणारा प्रेम तो नानांनी दाखवून दिला. आता होणाऱ्या हिंदकेसरी मैदानामध्ये मोठा गुलाल सुद्धा घेतला, राजा आणि मथुर. म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. का एक जोत्यामध्ये फर्स्ट टाइम पळालो. खूप दिवसांची इच्छा होती ती नानांच्या कुटुंबाची. त्यांचा कुटुंब तो माझा कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये त्या दिवशी खुशीचं वातावरण होता. तो कुठेतरी त्यांच्या कुठेतरी तो खुशीचा वातावरण बघून मला खूप आनंद म्हणजे भरभरून असा झालेला होता. म्हणून आज खूप आनंद वाटतोय मला. नानांनी असाच प्रेम असाच आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी ठेवावा. चला दादा, जय श्रीराम. भेटू लवकरच. धन्यवाद.